सध्या आपण सावंतवाडीमध्ये आहोत आणि सावंतवाडीमध्ये प्रचाराची रणधुमाळी आपण बघतोय, कारण आज रात्री 10 वाजेपर्यंत शेवटची मुदत आहे प्रचार करण्यासाठी. आपल्यासोबत सगळी मंडळी आहेत. विशाल परब स्वतः आहेत. मागच्या वेळेला तुम्ही अपक्ष उभे होतात, म्हणजे विधान सभेच्या वेळेला. आता भाजप पुन्हा एकदा सगळे पक्ष वेगवेगळे कुठे लढतात, कुठे एकत्रित लढतात. सावंतवाडीचं गणित सध्याचं काय आहे ते मला तुम्ही. भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चित झालेला आहे. या ठिकाणी सर्व उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील अशी सावंतवाडीची परिस्थिती आहे आणि सावंतवाडीमध्ये बदल घडण्याची परिस्थिती तयार झालेली आहे. मला एकदा तुम्हाला विचारायचं आहे, तुमची कशी तयारी होईल, म्हणजे काय अंदाज, काय लोक काय म्हणतात? निश्चितच भारतीय जनता पार्टीचा विजय पक्का आहे आणि तुम्ही हा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता. आज समाजाला परिवर्तनाची गरज आहे आणि परिवर्तनाकडे समस्त जनता चालली आहे. मी समस्त जनतेचे खूप आभारी आहे आणि ह्या सगळ्याचं उद्याच तुम्हाला निर्णय दिसेलच. बस एवढंच मी सांगते. मतांच्या बाबतीत किंवा मतांच्या बाजूनं तुमच्या बाजूनं तो निकाल लागेल असं म्हणायचं तुम्हाला? निश्चितच आज युवा शक्ती आमच्याबरोबर मॅक्झिमम आहे, ज्येष्ठ आहेत. त्याच्यामुळे आज जी सुज्ञ जनता आहे ती आजपर्यंतच्या त्रासाला कंटाळून आजपर्यंत जो विकास हा कुठे घडला नाहीये, तो आज विकास कुठेतरी जनता पार्टीच्या युवा शक्तीकडून आज भारतीय जनता पार्टीकडून होऊ शकतो असा आज युवा शक्तीचा दृढ निश्चय आहे, त्यांचा विश्वास आहे आणि तो विश्वास आम्ही कधीच धोका देणार नाहीये. हा विश्वास असा त्यांचा कायम टिकून राहील असे आम्ही नेहमी वेळोवेळी प्रयत्न करू. बरं, तुमच्या बाबतीत असं म्हणतात केसरकर की विशाल परब लँडलॉर्ड. केसरकर साहेबांना आता आरामाची गरज आहे. केसरकर साहेबांनी आता नवीन तरुणांना पुढे आणायची काळाची गरज आहे. वारंवार आता हे आरोप खूप जुने झाले आहेत. आरोप एकही आजपर्यंत सिद्ध करू शकले नाहीत. उलट या ठिकाणचे तरुण पेटून उठलेले आहेत. महिला वर्ग पेटून उठलेली आहे. सावंतवाडीमध्ये बदल हा नक्कीच दिसणार आहे आपल्याला. तुम्ही म्हणता सावंतवाडीत बदल दिसेल, नगर परिषदेत कदाचित तो आता उद्या कळेल आपल्याला. 2029 ची विधानसभा काय सांगते? 2029 ची वाट पाहायची गरज नाही आहे. परवापासून गुलाल उडवायला आपण चालू केलेला आहे. गुलाल घेतलेला आहे. भारतीय जनता पार्टी भगवामय सावंतवाडी आपल्याला नक्कीच दिसेल. आणि विधानसभेचे सदस्य सावंतवाडी 2029 चे विशाल परब असतील. आता काळ ठरवेल, ह्या गोष्टींना काळ ठरवेल. सावंतवाडीची जनता सुटली आहे. जी मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये चूक झाली, ही चूक पुन्हा दिसणार नाही आहे. या ठिकाणी आपल्याला नक्कीच भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी पताका फडकवलेला दिसेल. 2000 म्हणजे त्यावेळेला निवडणूक झाली आणि तुम्ही अपक्ष उभे असताना तुम्हाला चांगलं मताधिक्य मिळालेलं होतं. त्यावेळेला तुमच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या, बरीचशा काही चर्चा झाली होती. आत्ताचं गणित जर का हे दोन पक्ष एकत्रच राहिले भविष्यामध्ये 2029 मध्ये, तर मग पुन्हा कसं जुळवणार सगळं? या ठिकाणी देवाभाऊंचं आमच्यावरती प्रेम आहे. देवाभाऊंच्या वरती आमचा विश्वास आहे. आमचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आमच्या वडिलांप्रमाणे आहेत. त्यांनी आम्हाला निश्चित एक योगदान आणि ताकद दिलेली आहे. आम्हाला खात्री आहे विशाल परब आमदार खासदार नसला तरी संपूर्ण महाराष्ट्रात विशाल परब यांची का चर्चा केली जाते याचं कारण आजपर्यंत दडलेलं आहे. उमेदवार तुम्ही असाल म्हणजे त्यावेळी भारतीय जनता पार्टी जे काय निर्णय देईल ते आपल्याला मान्य असेल. धन्यवाद आमच्याशी सविस्तर बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडे याच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, सावंतवाडी.